इलेक्शन मध्ये वोट बँक वाढवण्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती। त्या पार्टीमध्ये लाडू आणि सरबतात ड्रग्ज मिक्स करून मुलांना दिले होते। काल पोलिसांना निनावी सूत्रांकडून माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी प्रत्यक्ष छापा टाकला आणि पुराव्यानिशी आरोपी कमळी मोहिते हिला अटक करण्यात आली। वारिशी बघितलंस ना, हीच ना ती 2 वेण्यावाली कमळी। तुझीचं सतत कौतुक करत असतोस, मलाच म्हणतोस आई तुझा गैरसमज झालाय, तू तिच्याबद्दल गैरसमज करून घेतलायस, ती खूप चांगली मुलगी आहे, ती खूप प्रामाणिक आहे, ती दुसऱ्यांचा विचार करते, हीच ती कमळी। मला चांगलंच माहिती आहे ही असली लो क्लास माणसं कशी असतात, यांची वृत्ती कशी असते। पैशासाठी नाही कुठल्याही थराला जाऊ शकतात। राजू बरं झालं तू पार्टीतून लवकर आलीस, नाहीतर आपलं नाव धुळीला मिळालं असतं। मला काहीही करून कमळीकडे जायलाच हवं। पण कमळीला कसं वोट देणार आणि देऊन तरी काय फायदा आहे? हो ना, कारण बिचारी कमळी तर आता जेलमध्ये राहणार आणि जीएसचं इलेक्शन आमची अनिका जिंकणार। करेक्ट। काय झालं बाबू, लढणार आहे का? कोणी जेलमध्ये बंद केलं तुला? कोणी केलं? मला नाव सांग, मी ना त्याच्या घर उन्हात बांधून टाकेल। काय ग गावछाप, काय टाइमपास चालू आहे? हा काय करते इथे? 2 दिवसानंतर जीएसटी इलेक्शन आहे माहिती आहे ना? मग काय इथे काय करते तू? आणि ती तुझी मैत्रीण कोण ती बिचारी, तिचं नाव काय? निंगू पिंगू कच्चा लिंबू, तुला इथून बाहेर काढायला काय काय करते? तू तिच्यासोबत असं नको करू। चल आता ये बाहेर चल। आणि 1 सेकंड, आता तुझं इलेक्शनचं कॅम्पेन कोण करणार? तुम्ही करणार नाही ना? 1 सेकंड, त्याहून इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे माझ्याकडे। तुला आता वोट कोण देणार? कमली बाबू रडणार? काय झालं बाळाला? वोट नाही देणार कोणी? 0 वोट्सने हरणार? डोंट वरी हा, डोंट वरी, मी आहे ना, तू टेन्शन नको घेऊ, तुला मी 0 वोट्सने हरू नाही देणार। 1 ना 1 वोट मिळणार म्हणजे मिळणारच। अनिका महाजनचं वोट मिळणार फक्त आणि फक्त कमळी मोहितेला। शब्द आहे माझा। गाईज डोंट लाफ, असं वाईट नका बनू, डोंट बी सच अ बॅड पर्सन प्लीज। वाईट वाटेल ना तिला, असं असणार तुम्ही। डोंट लाफ। 1 सेकंड, तू आईला प्रॉमिसेस केलेले ना? तुम्हाला माहितीये तिने तिच्या मम्माला खूप मोठे प्रॉमिसेस केलेले की शहरात येणार, खूप शिकणार, खूप मोठी होणार, ऑफिसर बनणार अँड ऑल दॅट। उडणार होती, फ्लाय। आता कुठे उडणार तू? इथे तर छप्पर आहे आणि तुझे विंग्स तर मी कट करून टाकले। ऐक ना, एक अजून एक इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारू तुला। इथे जेवण कसं आहे ग? तुझ्या लाडवांपेक्षा बेटर आहे का? गावछाप, तुझा आणि ड्रग्सचा काहीच संबंध नाही, हे फक्त आणि फक्त मला माहिती आहे। पण तू प्रूव्ह कसं करणार? आणि बाहेर जे लोक तुझ्याबद्दल खोटं बोलताय ना, मी सांगितलंय त्यांना बोलायला, मीच। पण तू आता हे सगळं प्रूव्ह कसं करणार? तू माझ्यासाठी सगळ्यांशी खोटं बोललीस, का नाही सांगितलंस? का स्वतःला त्रास करून घेतेस? राजू, अगं जे काय झालं त्यात तुझी काही बी चूक नाही। अगं जे झालं ते आपण नाही सांगू शकत, कारण तुला बी चांगलंच माहिती आहे आपण किती बी पुढारलेलो असलो तरी बी बदनामी ही पोरीचीच होती। अगं पण तुझं काय? तुझी काही चूक नसताना तू जेलमध्ये आहेस आणि ड्रग्समध्ये अडकवलंय ग तुला। मला कळत नाहीये
तुझ्या रूममध्ये ड्रग्स कसे आले? काय माहित, पण हे सगळं मुद्दाम कुणीतरी करतंय आणि मला अडकिवलंय. अनिका, नाही माहित, खरंच सगळं ठीक होईल माझा विश्वास आहे. ऋषी सर बी वकिलांशी बोलायला गेले. तू नको काळजी करू प्राजू. प्राजू अगं असं हरून कसं चालेल? अगं जे काय झालं ते आपण नाही सांगायचं कोणाला. तुझ्या आईला बी नाही सांगायचंय. तू नको टेन्शन घेऊ. मी लवकरच इथनं बाहेर पडेन आणि एकदा का मी इथनं बाहेर पडलो, ज्यांनी कुणी केलंय ना त्याला आयुष्यभराचा धडा देईन. किती ग्रेट आहेस कमळी तू. स्वतः जेलमध्ये अडकलीस आणि मला हिंमत देतेस. कमळी, मी तुझे उपकार कधीच नाही विसरणार ग. प्राजू अगं काय बोलायलास? उपकाराची भाषा करतेस. ऋषी सरांनी माझ्यासाठी काय नाही केलं. आणि अगं दोस्तीत उपकार असतात होय. रडू नको. तू घरी जा ना, आराम कर. जा जा. काळजी घे तुझी.